हॅलो एव्हरीवन. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमच्यासाठी नवीन कथा मालिका घेऊन येत आहे. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. ध्यास हो तुझा भाग 1. वेळ संध्याकाळ 7 ते 8च्या आसपास. सगळीकडे अगदी सुनसान झाले होते. रातकिड्याचा किर्र असा आवाज सगळीकडे घुमत होता. ते शांततेला चिरत एक बाईक खडदळ रस्त्यावर हळूवार धावत होती. रस्त्याची अवस्था बघूनच दिसून येत होतं ते कुठल्या तरी खेडेगावाकडचा रस्ता असावा. बाईकवर बसलेली ती डोक्यावर हेल्मेट, डोळ्यावर स्पेक्ट, कानाला ब्लूटूथ लावून कसे तरी वाट काढत पुढे जात होती. तेव्हाच तिचा मोबाईल रिंग झाला. तिने ब्लूटूथची बटन प्रेस करून कॉल रिसीव्ह केले. तेव्हाच रस्त्यालगत असलेल्या झुडपातून काहीतरी हालचाल जाणवली. ते धोका समजून घेत सजग होणार त्याआधीच रस्त्याच्या मधोमध एक दोरी आडवी झाली. तिला काही कळायच्या आधीच ती दोरीला पार करून पुढे गेली. तसे दोरीला अडकून बाईकचा तोल गेला आणि ती बाईक घेऊनच खाली पडली. तेव्हा झुडपामागे लपून बसलेले काही धष्टपुष्ट माणसे हातात काठ्या घेऊन बाहेर आली. तिने नजर उचलून त्यांना पाहिले. आधी तर ती घाबरली, पण लगेच तिचे एक्सप्रेशन हार्ड झाले. तिने बाईकच्या खाली अडकलेले तिचे पाय काढले आणि कसे तरी उभी झाली. काय रे, तुमच्या मालकाची अवस्था बघून झाली नाही म्हणून तुमच्यासारखे लांडगे झुंड करून माझ्यासोबत लढायला आले होय? सगळ्यांकडे तिची चित्त्यासारखी तेज नजर फिरवत ती हसून बोलली. बाईच्या जातीला एवढा माज बरा नाही. तुमच्यासारखे उन्मत्त बाईचा माज कसे उतरवायचे आमच्या मालकाला आणि आम्हालाही बरोबरच माहीत आहे, त्या गुंडांचा मोरक्या बोलला. त्याने त्याच्या माणसांना इशारा केले तसे ती धष्टपुष्ट माणसे तिच्यावर लाठीने हल्ला करण्यासाठी तिच्या दिशेने धावले. पण तीही एवढी कमजोर नव्हतीच. तिने तिच्या शर्टच्या बाह्या फोल्ड केल्या, डोक्यावरचे हेल्मेट काढून फेकले आणि लढण्यासाठी तयार झाली. रेड आणि ब्ल्यू कलर चेक शर्ट, ब्ल्यू जीन्स, केसांचा बॉय कट, ना कानात खुड्या ना नाकात चमकी, पायात स्पोर्ट शू, दिसायला अतिशय देखणी पण कोरा चेहरा आणि नजरेत खालीपण. ती एक एक गुंडांचा मार चुकवत होती. मध्येच तिने एका गुंडाच्या तोंडावर मोक्का मारले. तसे सहन न होऊन त्याने हातातील काठी सोडली. तिने तीच काठी उचलली आणि त्या गुंडांसोबत 2-2 हात करू लागली. सुरुवातीला ती प्रत्येक वाराला प्रतिवार करत होती, पण आधीच बाईकवरून पडल्याने जखमी झालेल्या तिची ताकद त्यांच्या ताकदीपुढे कमी पडू लागली. तेव्हाच तिच्या पाठीवर गुंडांच्या काठीचा वार पडला. आह, कडवडत तिने एक हात पाठीवर ठेवले. तेव्हाच तिला सावरायला वेळही न देता दुसरा वार तिच्या पायावर बसला. ती लडखडत खाली पडली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. सगळी माणसे तिच्या या परिस्थितीवर हसायला लागली. आली मोठी आमच्या विरुद्ध लढणारी, तो मोरक्या हसून बोलला. तिने सगळ्यांवर एक नजर फिरवत कसे तरी उभी झाली. पाहिले का, अजूनही मॅडमची अकड गेली नाही, मोरक्या बोलला आणि त्याने त्याच्या हातातील काठी तिच्या डोक्यावर मारली. तसे तिने हातातील काठी सोडून दोन्ही हाताने डोक्याला गच्च पकडले. त्यातून रक्त वाहू लागले. ती तशीच जमिनीवर कोसळली. आज जिवंत सोडायचे नाही हिला, बोलून ती माणसे तिला मारायला पुढे आलीच की पोलीस जीपच्या सायरनचा आवाज कानावर पडला. तसे सगळ्यांनी एकमेकांना पाहिले आणि लगेच तिथून निघून गेली. ती वेदनेने तडमडत जखमी अवस्थेत जमिनीवर पडून होती. काही वेळाने पोलीस जीप आली. तिला जखमी बघून काही पोलिसांनी तिला जीपमध्ये घातले आणि तालुक्याच्या हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. तब्बल 20-25 मिनिटांनी जीप हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तिला लगेच ॲडमिट करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू झाला, पण तिचे ब्लड लॉस झाल्याने तिची तब्येत बरीच खालावली होती. तालुक्याच्या डॉक्टरांनी तिला मोठ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये नेण्याची सूचना दिली. तसे तिला ॲम्ब्युलन्सने मोठ्या शहरात नेण्यात आले. तिची कंडिशन बघता लगेच तिच्यावर उपचार सुरू झाले. काही वेळ गेलाच असेल की निळ्या दिव्याची एक कार सायरनचा आवाज करत हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. त्यातून एक अतिशय देखणा रुबाबदार पुरुष बाहेर पडला. चेहऱ्यावर काळजी स्पष्ट झळकत होती. त्याला बघताच तिथे उपस्थित पोलीस सॅल्यूट करू लागले.
पण त्याचे तर कोणाकडे लक्षच नव्हते. तो झपाझप पावले टाकत ओटीच्या दिशेने निघाला. हाऊ इज शी नाऊ? त्याने ओटीच्या बाहेर उभ्या एका हवालदाराला विचारले. तेव्हाच डॉक्टर ओटीच्या बाहेर आले. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. शक्य झाल्यास लवकरात लवकर यांच्या रिलेटिव्हला बोलवून घ्या, डॉक्टर बोलले. म्हणजे डॉक्टर? तो घाबरून कसे तरी बोलला. मी खोटी आशा दाखवणार नाही, पण त्यांचे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आत्ताही त्या शुद्धीवर येतील की नाही सांगू शकत नाही. बोलून डॉक्टर शांत झाले. डॉक्टरांचे बोलणे ऐकून तो मात्र सुन्न झाला. त्याची पावलं लडखडली आणि तो 2 पाऊल मागे सरकला. सर? हवालदाराने लगेच त्याला आधार देऊन सावरले. तेव्हा स्ट्रेचरवर ओटीच्या बाहेर तिला आणले. डोक्यावर भली मोठी बांधलेली पट्टी, पांढरा पडलेला चेहरा, चेहऱ्यावरच्या जखमा, तोंडावर ऑक्सिजन मास्क बघून त्याच्या पायाखाली जमीनच सरकली. तो स्ट्रेचरजवळ गेला. तो त्याचे थरथरते हात तिच्या डोक्यावर ठेवणारच की वॉर्ड बॉयचा रुक्ष स्वर कानावर पडला. बाजूला व्हा, पेशंटला ICUमध्ये न्यायचं आहे. वॉर्ड बॉय घाई करत बोलला. तसे त्याचे हात अधांतरीच राहिले. तो 1 पाऊल मागे झाला तसे स्ट्रेचरला धक्का देत वॉर्ड बॉय आणि काही नर्स ICUच्या दिशेने निघाले. ICU. तो हळूवार पावलं टाकून आत आला तर ती बेडवर निपचित पडून होती. बेडच्या शेजारी स्टूलवर तो बसला. त्याने हळूच तिचे हात हातात घेतले. तसे डोळ्यातून पाण्याचा एक थेंब त्याच्या गालावर उघडला. मी तुला खूप त्रास दिले ना? मी मान्य करतो, मी चुकलो, तुझ्यावर अन्याय केले. तुझी प्रत्येक नाराजी, प्रत्येक तक्रार मान्य, तू दिलेली प्रत्येक शिक्षा मान्य. पण तू आता जे करत आहेस ना ते मान्य नाही. मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. डॉक्टर बोलतात काही सांगता येत नाही, पण मला माहीत आहे तू सहज हरणार नाहीस. प्लीज भूमी, मला माझ्या चुका दुरुस्त करण्याची एक संधी हवी आहे, तो कातर स्वरात बोलला. त्याने हळूच तिच्या हातावर ओठ टेकवले. तसा त्याचा हुंदका दाटून आला आणि तो रडायला लागला. 5 वर्षाआधी एक छोटंसं खेडेगाव. खर्र खर्र खर्र. सकाळी सकाळी त्याने खराट्याने अंगण झाडून काढले. सडा शिंपडून स्वच्छ आंघोळ करून अंगणात सुंदरशी रांगोळी काढली. तोपर्यंत दिवस उजाडला होता. ती घरात आली तर पहिल्या रूममध्ये एका खाटेवर तिच्या 2 छोट्या बहिणी झोपून होत्या. ए रुपे, दीपे, सकाळ झाली, उठा आता, शाळेत जायला उशीर होतो, आवरा चला. दोघींच्या अंगावरची गोधडी दूर सारत ती बोलली. ए तायडे, झोपू दे ना ग, आज मला नाही जायचं शाळेला. रूपा झोपाळलेल्या सुरात बोलली. पण शाळेचे नाव ऐकून दीपा मात्र झटक्यात उठून बसली. तुझी मज्जा आहे हा तायडे, परीक्षा झाली आता तू निश्चिंत, दीपा बोलली. त्यावर ती गालातच हसली. तू आवर, मी स्वयंपाकाचं बघते, बोलून ती लगेच घराच्या बाहेर एका पडवीत गेली. चुलीमध्ये छोटी छोटी लाकडांचे तुकडे टाकून जोडीला 1-2 मोठी लाकडे लावून तिने चूल पेटवून त्यावर भात उकडायला मांडले. खुराड्यात बंद असलेल्या कोंबड्यांची बाहेर येण्याची धडपड बघून ती घाईने खुराड्याजवळ गेली आणि तिने त्याचा दरवाजा उघडले. तसे सगळ्या कोंबड्या लगबगीने खुराड्यातून बाहेर पडल्या. कोंबडे बाहेर येताच त्यांचे पंख फडफडत मोठ्याने बाग देऊ लागले. आई मागे पडत जाणाऱ्या पिल्लांची चिवचिव बघून ती गालातच हसली. तिने घरातील सगळी कामं आटोपून घेतले आणि एका डब्यात जेवण भरून रूपाला सांगून ती शेताच्या दिशेने निघाली. झपाझप पावले टाकत ती शेतात गेली तर एक जोडपं शेतात काम करत होते. आई, बाबा, तिने दोघांना मोठ्याने आवाज दिले. तसे काम करणाऱ्या दोघांची नजर तिच्यावर पडली. भूमी, तू एवढ्या लवकर का आलीस? तुला माहीत आहे ना आम्ही लवकर जेवत नाही म्हणून, तिची आई सुनीता बोलली. तू विसरलीस का? आजपासून ताराच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार आहेत.
ती मला आधीच बोलली होती मी तिच्यासोबत हवी आहे, म्हणून लवकर काम आटोपले आणि तुमच्यासाठी डब्बा घेऊन आले. तुमची जेव्हा कामं होतील तेव्हा जेवून घ्या. भूमी हसून बोलली. बरं आई, मी निघते आता. तारा माझी वाट बघत असेल, बोलून भूमीने डब्याची पिशवी बांधावरच्या एका झाडाच्या सावलीत ठेवली आणि पडतच ती ताराच्या घरी जायला निघाली. भूमी, अगं हळू जा. पाठीमागून आईचा आवाज कानावर पडला, पण ती ऐकायला थांबलेच कुठे. कसं होणार या पोरीचं? सारखीच काही ती पायाला भिंगरी बांधून फिरत असते. सुनीता बडबड करू लागल्या. जाऊ दे ग सुने, तुला तर माहीत आहे तारा आपल्या भूमीची खास मैत्रीण आहे आणि तिचे लग्न तर भूमीचे मन लागणार आहे का? भूमीचे बाबा सुरेश हसून बोलले. पण ताराचे लग्न एवढ्या लवकर नको करायला होते. आत्ता कुठे 12वीची परीक्षा दिली आणि लगेच लग्न? मी तर माझ्या लेकींना खूप शिकवेन, त्यांना त्यांच्या पायावर उभं करेन आणि मगच त्यांच्या लग्नाचा विचार करेन. काय झाले, आमच्या नशिबी कष्ट आले म्हणून मी माझ्या लेकीच्या नशिबी कष्ट येऊ देणार नाही. बाबा स्वप्नवत बोलले. भूमीचे बाबा, अहो, अंथरूण पाहून पाय पसरावे. आपल्याला 3 मुली आहेत, विसरू नका. भूमी सगळ्यात मोठी, एकेकीचे लग्न तर उरकावंच लागेल ना. सुनीता त्यांना समजावत बोलल्या. सुने, अंथरूणच पाहत बसशील तर आहेस तिथेच अडकून पडशील. कधी कधी पाय लांब पसरले तर अंथरूण मोठे करण्याची जिद्द आपोआप चढते. बाबांचे बोलणे ऐकून सुनीताने नाहीमध्ये मान हलवली. भूमी सुरेश बोरकर, नुकतेच 18 वय पूर्ण झाले. 5.3 उंची, गवाडवरनं दिसायला सुंदरच, कमरेपर्यंत लांब आणि घनदाट केस, ज्याची सतत वेणी घालून असायची. ती कामात खूप हुशार, मनमिळाऊ स्वभावाची, बोलायला जरा फटकड. आई बाबा घरच्या शेतीत राबून कसेबसे त्यांचा संसाराचा गाडा हाकत होते. त्यांची परिस्थिती जरा बेताचीच, म्हणून इतर आईबाबाप्रमाणे भूमीच्याही बाबांचे स्वप्न आहे त्यांच्या मुलींनी शिकून मोठं व्हावं. पण त्यांच्या मुलींची शिकण्याची खरंच इच्छा आहे? बाबांचे स्वप्न पूर्ण होतील की आईच्या म्हणण्यानुसार भूमीचे लग्न होईल? एक छोटंसं कौलारू घर, अंगणात मांडव उभारण्याचे काम सुरू होते. गावातील काही पुरुष, आलेले पाहुणे सगळे मिळून गावालगतच्या जंगलात जाऊन झाडाच्या फांद्या, काही फाटे आणून त्याचेच मंडप उभारत होते. सगळ्यांची जणू लगबग सुरू होती. फांद्यांचा, हिरव्या पानांचा तो उग्र वास अंगणात पसरला होता. संध्याकाळी याच मंडपाखाली ताराचे कार्यक्रम पार पडणार होते. नुकतेच तिथे आलेली भूमी सगळं बघून स्तब्ध झाली. असं नाही की तिने कधी लग्न पाहिलं नव्हते. गावात, नातेवाईकीत कितीतरी लग्न झाली, पण आजचा सोहळा काही औरच होता. भूमीनेही नुकतेच तारुण्यात पदार्पण केले होते. तिच्याही कोमल मनाला काही भावना स्पर्शून गेल्या. ती मंडपाकडे बघतच आत आली तर पडवीत बसून गावातीलच एक मुलगी ताराला मेहंदी लावून देत होती. ताराच्या चेहऱ्यावरचे तेज बघून भूमी स्तब्ध झाली. नकळत मनाला काहीतरी उणीव जाणवली. तारा, किती सुंदर दिसत आहेस तू. भूमी ओठावर हसू घेऊन ताराच्या शेजारी बसली. ए भूमी, खरंच सुंदर दिसते का? त्या पार्लरवालीने फेशियल तर नीट करून दिले ना? तारा काहीशी बावरलेली दिसत होती. अगं हो, नेहमीपेक्षा चेहरा चमकत आहे तुझा. ए तारा, तुझं लग्न होत आहे तर तुला कसं वाटत आहे ग? भूमी एक्साईट होत तिला विचारू लागली. तिचेही हृदय उगाच धडधड करायला लागले होते. माहीत नाही कसं वाटत आहे, एक विचित्र हुरहुर जाणवत आहे. तुला सांगू, मनातून ना खूप आनंद होत आहे, पण एक प्रकारची भीतीही वाटत आहे. उगाच हृदय धडधड करतंय. पण ना भूमी, ही भावना खूप वेगळी आहे. मला तर हवेत उडत असल्याचा भास होत आहे. तारा काहीशी लाजत बोलली. इथे मज्जा ना, आता तुझे 2-2 घरं असणार. ए तारा, भाऊजी कसे आहेत ग? तू बोललेस का कधी त्यांच्याशी? भूमी जराशी सावरून बसली. माहीत नाही का तिला सगळं जाणून घ्यावंसं वाटत होतं. मनात कुतूहल निर्माण झाले होते, तर मनाला कसलीशी ओढ.
ते खूप चांगले आहेत. त्याने मला फोन दिला. आम्ही बोलत असतो नेहमीच, पण आज सकाळपासून त्यांचा फोनच नाही आला. तारा नाराजीच्या सुरात बोलली. यांचे आपापसात बोलणं सुरूच होते की ताराची आई लगबगीने बाहेर आल्या. त्यांची नजर भूमीवर पडली. ए भूमे, तू केव्हा आलीस? मी केव्हाची तुझी वाट बघते आणि तिच्यासोबत बोलत का बसलीस? ती नवरी आहे, ती काम करणार आहे, होय ग? चल उठ बघू. त्या मंडपवाल्या माणसांसाठी चहा ठेव आणि त्यांना नाश्ता नेऊन दे, ताराच्या आईने तिला सांगितले. तशी भूमी लगबगीने आत गेली. एका मोठ्या पातेल्यात तिने पाणी घेत त्यात साखर, पत्ती, आलं, थोडासा गवती चहा टाकले. चुलीमध्ये काही लाकडं टाकून फुकणीने तिने आग पेटवली आणि त्यावर चहाचा अंधाण ठेवून तिने वहीचे पानं फाडून चिवड्याची प्लेट तयार केली आणि एकवार ताराच्या आईला सांगून ती लगेच अंगणात आली. आता मंडपाचे आदान झाले होते. थकलेली माणसं मंडपाच्या गर्द सावलीत बसून गप्पा करू लागले. तेव्हाच भूमीने सगळ्यांना नाश्ता आणून दिला. सगळ्यांचा चहा नाश्ता झाला तसे सगळे गावकरी त्यांच्या घरी निघून गेले. भूमी परत ताराजवळ बसली. ताराच्या दोन्ही हाताला पायाला भरगच्च मेहंदी लावली होती. त्याचा सुगंध भूमीच्या नाकात भिनला. ती एकटक ताराच्या हातावर सजलेल्या मेहंदीला बघायला लागली. ए तारा, तुला हळद कधी लागणार आहे ग? भूमीने विचारले. संध्याकाळी लागेल बहुतेक, तारा बोलली. मग मी आता घरी जाते. आई बाबाही शेतातून आले असतील. मी येते संध्याकाळी. भूमीने पायात चप्पल अडकवले आणि तिथून बाहेर पडली. घरी येईपर्यंत तिच्या डोक्यात मात्र तो मंडप, मेहंदी, ताराच्या चेहऱ्यावरचा आनंद घुमत होते. लग्न किती मस्त असते. नवरीला काही काम नाही, मस्त बसून राहा. सगळे तिच्या सेवेत हजर. संध्याकाळी ताराला हळद लागेल, उद्या लग्न. मग तारा कायमची निघून जाईल आणि मी इथेच या गावात राहीन. मी ऐकले आमच्या वर्गातल्या आणखी 3-4 मुलींचे लग्न ठरले. माझे लग्न कधी होईल? भूमीच्या मनात नको त्या विचारांनी घर केले. याच विचारात ती तिच्या घरी केव्हा पोहोचली तिलाही कळले नाही. अंगणात ठेवलेल्या बकेटमधील पाणी पायावर टाकले आणि आत आली तर आई नुकतेच आंघोळ करून आली होती. झालं का मांडव टाकून? ताराच्या घरचे सगळे पाहुणे आले का? भूमीला बघताच आईने विचारले. एक एक पाहुणे येत आहेत, तारा सांगत होती. काही संध्याकाळपर्यंत येतील, काही लग्नाच्या वेळेवर, भूमी बोलली. बरं, तू चहा बनवायला घे जरा, बाबा येतीलच आंघोळ करून. आई हातात छोटासा आरसा पकडून कपाळावर कुंकू लावत बोलली. भूमीने चूल पेटवली आणि चहा बनवायला घेतला. पण डोक्यातून विचार काही केला जातच नव्हते. तिचेही मन लग्न करण्याकडे ओढ घेऊ लागले. पण बोलणार कशी होती? बिचारी छोटं तोंड करून चुलीसमोर बसून होती. संध्याकाळी आवरून भूमी ताराच्या घरी गेली. तारा पिवळ्या रंगाची साडी नेसून होती. अंगणात छोटीशी रांगोळी रेखाटून त्यावर पाट मांडले होते. अंगणात बायकांची गर्दी जमली. ताराला नवरचुडा भरत होते. तिने तर आता नाकात नथही घातली होती. किती गोड दिसत होती ती. गावाच्या वेशीवर असलेल्या देवीच्या मंदिरात हळद नेण्यात आली. तिथे पूजा घालून संध्याकाळी ताराला हळद लागली. दुसऱ्या दिवशी सकाळचा शुभमुहूर्त होता. भूमीने रात्रीच स्वतःच्या हातावर मेहंदी काढून घेतले, नेलपेंट वगैरे लावून घेतली आणि लग्नात कोणता ड्रेस घालायचे ठरवून अंथरुणात पडली. पण डोळे काही केल्या लागतच नव्हते. मनात कसलीशी बेचैनी जाणवू लागली. मन मोरासारखे पिसारा फुलवून नाचायला लागले आणि डोळ्यापुढे तिच्या नसलेल्या राजकुमाराची धुसर छवी तयार झाली. तसे आपसूक तिच्या ओठावर लाजरे हसू फुलले. या सगळ्या भावनांच्या गोंधळात रात्री उशिराच तिला झोप लागली. सकाळी जाग आली ती ताराच्या घरी वाजणाऱ्या स्पीकरच्या आवाजाने. नेहमीप्रमाणे तिने भरभर आवरून घेतले. आज जेवण ताराच्या घरीच असल्याने स्वयंपाक करण्याची गरज नव्हतीच. तिने मस्तशी आंघोळ केली आणि छोट्याशा आरशापुढे उभी ती तिचे आवरू लागली. तळ हातावर फेअर अँड लवली घेऊन बोटाने तिने चेहऱ्यावर पसरवले. त्यावर पावडर लावून कपाळावर स्टोनची टिकली, ओठावर गुलाबी रंगाची हलकीशी लिपस्टिक, डोळ्यात काजळ भरले.
समोरच्या केसांची पप स्टाईल करून लांब सडक केसांना मोकळे सोडले. हातात ड्रेसवर मॅचिंग बांगड्या, अंगावर ओढणी घेत स्वतःला मिररमध्ये ते न्हाडू लागली. आज ती नेहमीपेक्षा जास्त वेळ लावून तयार झाली होती. खूप सुंदर दिसत होती ती. तिने ठेवणीतली सँडल पायात अडकवली आणि बाहेर निघून गेली. रुपे, दीपे, झालं का गं तुमचं आवरून? उशीर होतोय आपल्याला. नवरदेवही लग्न मंडपात यायला निघाला. भूमीने तिच्या बहिणींना आवाज दिले. तशा दोघीही तयार होऊन बाहेर आल्या. तायडे, काय भारी दिसत आहेस तू, रूपा भूमीकडे बघून बोलली. तसे भूमीच्या ओठावर हसू फुलले. मग तिघी बहिणी मिळून लग्न मंडपात गेल्या. सगळीकडे पाहुण्यांची गर्दी होती. तिघी ताराकडे गेल्या. ताराचे नवरीचे सजलेले रूप बघून भूमीही तिच्या गोड स्वप्नात हरवली. काही वेळातच ताराचे लग्न पार पडले. बऱ्याच जणांच्या नजरा तारासोबत असलेल्या भूमीवरच खेळल्या होत्या. कदाचित कोणी आपल्या मुलासाठी, कोणी त्यांच्या नातलगासाठी तिला पसंत केले असावे. मंडपात सुरू असलेल्या चर्चा भूमीच्या कानावर पडल्या. काही बायकांनी तर भूमीचे इंट्रोही घेतले होते. इशारा समजून भूमीच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली. आता आपलेही लग्न होणार, तिच्या मनात पक्के झाले होते. ती खुशीतच घरी निघून गेली. अहो, ऐकलं का? लग्नामध्ये बऱ्याच बायकांनी आपल्या भूमीसाठी स्थळ सुचवले. रात्रीच्या वेळी मुली झोपी गेल्या तेव्हा सुनीताने बाबाकडे विषय छेडला. त्यांच्या खुसरपुसरच्या आवाजाने भूमीची झोप चाळवली. आईचे बोलणे ऐकून तिच्या हृदयाची धडधड वाढली. ओठावर हलकेच हसू फुलले तर कान बाबाच्या बोलण्याकडे टवकारले होते. ताराचे बाबा बोलले मला, पण मी नकार दिला. आत्ता कुठे 18वं गाठलं पोरीने. लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या कुठे कळतात तिला. मी एवढ्या कमी वयात आपल्या भूमीचे लग्न करणार नाही. माझ्या मुले एवढ्याही काही जळ नाही झाल्या. आणि तुलाही सांगतो, भूमीसमोर लग्नाच्या गोष्टी करू नकोस, बोलून बाबा आईकडे पाठ करून झोपी गेले. बाबांचे बोलणे ऐकून भूमीच्या ओठावरचे हसू गायब झाले. बाबांना कळत कसं नाही? मी आता लहान नाही राहिले. माझ्या सगळ्या मैत्रिणीचे लग्न झाले, मी एकटीच राहिले. मलाही लग्न करायचे आहे. आणि जबाबदारी काय बोलतात बाबा? करायचंच काय असते? घरातील काम तर मी इथेही करते. रोवणे, निंदणही काढायला जाते. जंगलात लाकडेही आणायला जाते. आणखी काय काम असतात? इथे जे करेन तेच काम दुसऱ्याच्या घरी करायचे असते, एवढंच ना? भूमी स्वतःशीच विचार करू लागली. तिला तर तिच्या बाबांचाही राग येत होता. विचारांच्या ओघातच ती रात्री उशिरात झोपी गेली. एकीकडे बाबांची जिद्द तर दुसरीकडे नव्याने उमलू पाहणाऱ्या भूमीच्या मनातील विचित्र भावना. काय होणार होते पुढे? भूमी तिच्या बाबांचे स्वप्न पूर्ण करणार होती की भावनांमध्ये गोंधळलेली ती लग्नासाठी तिच्या आई बाबाला तयार करणार होती? क्रमशः